माझं नाव साहेबराव शंकर काते। मी सत्यमेव जयते जिल्हा न्यायाधीश युजे मोरे साहेब, सेशन कोर्ट 5वा मजला, अहिल्यानगर, सरकारी वकील राजेंद्र त्रिमुखे यांच्या दोघांच्या विरोधात मी कोर्टाच्या बाहेर गेट समोर बेमुदत आमरण उपोषणला बसलेलो आहे। परंतु ह्या दोघांनी संगमताने खोटा निर्णय दिलेला आहे। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यांच्या कायद्यानुसार आम्ही सर्व, आमच्या माता बहिणी, आम्ही सर्व त्यांच्या कायद्यावर चालणारे लोक आहोत, यांच्या संविधानावर चालणारे आहोत आणि अनुयायी आहोत। कायद्याला धरून चालणारे आम्ही माता बहिणी व नागरिक आहोत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। कायदा काय बोलतो? निकालाच्या दिवशी दिनांक 12/3/2026 रोजी सकाळी 11:30 निकाल जाहीर केला। नुसार 17,000 दंड व 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा, मुलाला बेकायदेशीर शिक्षा ठोकवली आहे। परंतु निकाल पत्रासाठी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सेशन कोर्टामध्ये बंद होऊपर्यंत थांबलो आहेत। परंतु सुद्धा बेकायदेशीर निकाल दिला आहे, बोगस निकाल दिला आहे। लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण करत आहोत। मी जिल्हा न्यायाधीश युजे मोरे साहेब, सेशन कोर्ट 5वा मजला, सरकारी वकील राजेंद्र त्रिमुखे या दोघांनी माझा मुलगा निर्दोष आहे, बलात्कार गुन्ह्यामध्ये 2021 मध्ये त्याच्यावर बेकायदेशीर ह्या तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला। रात्री 2021ला त्याला झोपेतून उठवून पोलीस घेऊन गेले आणि पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलांनी बलात्कार केला 74 वर्षाच्या बाईवर। परंतु त्या बाईनी सिव्हिल हॉस्पिटल सरकारी दवाखान्यामध्ये तिने जबाब दिले पोलिसांसमोर आणि डॉक्टर समोर ती ऍडमिट झाली। आणि त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी तिने सांगितलं की 4 जण अनोळखी इसम चोर लोक माझ्या घरात घुसले, माझे कपडे उतारले, मला बियेची बाटली मारली आणि माझ्यावर बलात्कार केला, असं तिने सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जबाबामध्ये सांगितलं। आणि तो जबाब पोलिसामार्फत सेशन कोर्ट 5वा मजला मोरे साहेब जज त्या कोर्टामध्ये ते पाठवून दिलं। परंतु त्या कोर्टामध्ये पाठवल्यानंतर सरकारी वकील राजेंद्र त्रिमुखे यांनी युक्तिवाद केला की ती आईच्या बी जास्त वयाची बाई आहे, साहेब याला बेकायदेशीर का होईना शिक्षा द्या। त्यांनी आमच्या समोर सांगितलं, आम्ही हात जोडले आई वडिलांनी की DNA रिपोर्ट 2 वेळेस तुम्ही नाशिकला हेड ऑफिसला पाठवला, परंतु तो रिपोर्ट नील आला, निगुटी आला आणि तो पोलीस स्टेशन मधून नाशिक मधून कोर्टामध्ये आला, सेशन कोर्टामध्ये मोरे साहेबाच्या कोर्टामध्ये आला आणि तो निर्दोषपणे तो दोन्ही त्यांनी मेडिकल रिपोर्ट, DNA मेडिकल रिपोर्ट, बलात्कार तो रिपोर्ट नील आला। मग त्या कोर्टाने विचार करायला पाहिजे होता आणि सरकारी वकिलांनी या दोघांनी हात मिळवणी करून बेकायदेशीर माझ्या मुलाला 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि 17,000 रुपये दंड अशी शिक्षा बेकायदेशीर बोगस सुनावली आहे। या कोर्टाचा मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहो
या ठिकाणी मी त्यांचा निषेध करतो त्या कोर्टाचा। सेशन कोर्ट मोरे साहेब आणि सरकारी वकील राजेंद्र त्रिमुखे या दोघांचा बी निषेध या ठिकाणी मी करतोय। उपोषणाला बसलेलो आहे, बेमुदत उपोषण या ठिकाणी मी करीत आहोत। आमचे सर्व माता बहिणी, सर्व माझा परिवार, सर्व लहान थोरासहित या ठिकाणी मी हात जोडून सरकारला एक विनंती करतोय, हायकोर्टाला विनंती करतोय आणि सुप्रीम कोर्टाला विनंती करतोय की हे जी दोन इसम आहेत, जज मोरे साहेब आणि सरकारी वकील राजेंद्र त्रिमुखे यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करा आणि यांना सस्पेंड करा। यांना कोर्टामध्ये जज म्हणून बसायचा काही अधिकार नाही, कोर्टामध्ये सरकारी वकील म्हणून बसायचा काही काम करायचा अधिकार नाही। जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, त्यांना बेकायदेशीर गुन्हा दाखल केला ते जेलमध्ये जात नाहीत सेशन कोर्टाचा जज आणि सरकारी वकील, तोपर्यंत आम्ही याच कलेक्टर ऑफिसच्या गेटच्या बाहेर उपोषणाला बसलेला आहोत। उपोषण सोडणार नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा। आणि आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे, हायकोर्टामध्ये आम्ही वकील लावलेले आहेत आणि अपील दाखल केलेली आहे माझ्या मुलाची। राजू साहेबराव खाते यांना या कोर्टाने 12/3/2021-2026 रोजी शिक्षा सुनावली आणि शिक्षा सुनावल्याबरोबर यांनी नाशिक सेंट्रल जेलची ऑर्डर केली। आज माझा मुलगा नाशिक सेंट्रल जेल मध्ये आहे, बेकायदेशीर आहे। यांनी शिक्षा सुनावली। या दोन्ही बी इसम सरकारी वकील आणि जज सेशन कोर्टाचे मोरे आणि त्रिमुखे या दोघांनी हात मिळवणी करून माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यामध्ये 10 वर्ष 17,000 रुपये सक्त मजुरीची शिक्षा दिलेली आहे। या दोघांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून यांना जेलमध्ये ठेवा, तरच आम्ही उपोषण सोडू, नाही तर उपोषण सोडणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।